प्रत्येक वेळी ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं हे विचारल्यानंतर समर्थ आणि यांचं सेम आन्सर असतं की इडली बनवायचं. म्हणजे मला इडली बनवून बनवून कंटाळा आलाय, पण यांना काय खाऊन कंटाळा येत नाही. तर चला म्हटलं माझंच काम इझी आहे, पटकन तुम्हाला इडली बनवून देते. त्याच्या आधीने सकाळी समर्थ झोपली होती, मस्त असं डिटॉक्स ड्रिंक्स आम्ही दोघांनी एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर काय मी लगेचच ब्रेकफास्टच्या तयारीला लागले. तर इथे मी घेतलं होतं इडली बनवण्यासाठी 2 वाटी रवा. तर आज मी सिंपल अशी रव्याची इडली बनवणार होते, कारण ही पण इडली खूप जास्त टेस्टी लागते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातलं 1.5 वाटी दही आणि ह्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये जर दही लावलं ना, थंडीचे दिवस असून पण खूप छान असं दही बनतं. त्याच्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं. एकदम सिंपल आणि 10च मिनिटात होणारी इडली आहे. छान थोडंसं पाणी वगैरे मिक्स केल्यानंतर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आलं आणि त्याच्यानंतर ना मी आज जरा वेगळ्या प्रकारची फोडणी दिली होती. फोडणी देताना ना त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली होती. कोथिंबीर जर अशी तेलामध्ये तडतडली ना, इतका सुंदर स्मेल येतो ना इडलीला. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकली होती 1 चमचा हळद पावडर. त्याने ह्या इडलीला इतका सुंदर कलर आला आणि ते म्हणजे 10 मिनिटामध्ये इडली रेडी होती. मस्त आम्ही सगळ्यांनी मिळून ती खाऊन घेतली आणि त्याच्यानंतर गेलो होतो बाहेर थोडीशी शॉपिंग करण्यासाठी. रोडला जाताना पायनॅपल दिसले, मग काय समर्थाने ते घ्यायलाच लावलं. त्याच्यानंतर गेलो होतो पहिले तर यांची शॉपिंग केली. आता आम्ही शॉपिंग कशासाठी करतोय हे तुम्हाला लवकरच कळेल. आमचं खूप स्पेशल डेसाठी ते शॉपिंग चालू होती. त्याच्यानंतर ना इथे समर्थाची शॉपिंग झाली आणि माझी शॉपिंग तर 3 महिने आधीच झालेली होती. त्याच्यानंतर मी गेले होते हेअर कट करण्यासाठी आणि तिथे गेल्यानंतर ना समर्थ थोडा वेळ बाहेर खेळत होती आणि नंतर आतमध्ये आल्यानंतर तिने मला पाहिलं ना, इतकी जास्त हसायला लागली. म्हणजे तिला असं वाटत होतं, आधी तर खूप हॅपी होती, नंतर हेअर ड्राय करायला लागल्यानंतर ना तिला इतकी जास्त भीती वाटायला लागली. म्हणजे तिला असं वाटत होतं की माझ्या मम्माला काय केल्यानंतर फर्स्ट हेअर वॉश करूस्तोपर्यंत इतकं जास्त भारी हेअर्स वाटतात. आणि त्याच्यानंतर मी कितीही ठरवलं होतं की आज मी अजिबात कोणतीच कपड्यांची शॉपिंग करणार नाही, तरी पण मी केलीच. तर असा होता माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.